नमस्कार. का नाही काय हो दादा, काय नाही करायचं तेच विचारायचं. जावा पिवार मॅडमला भेटा, तुम्ही तिथे चालू ठेवा तुम्ही. घ्यायचं त्यांना तिथं तुम्ही हे करा. आम्हाला काय आमचं काय का नाही करू शकत आम्ही. तिकडे जाऊन बघा, तिकडे जा पाटील साहेबांकडे, PRO मॅडम कडे जावा. नमस्कार, आपण पाहता ग्राहक राजा न्यूज चॅनल. विषय तुमचा, माईक आमचा. मित्रांनो, आजचा विषय म्हाडा कार्यालय. मित्रांनो, 14 नोव्हेंबर 2025 रोजी आम्ही ग्राहक राजा आणि ग्राहक राजाची टीम म्हाडा कार्यालयामध्ये गेलो असता म्हाडा कार्यालयाने हा मीडिया माईक आतमध्ये जाऊ शकत नाही अशी भाषा वापरून त्यांनी या मीडिया माईकला नुकसान करण्याची पूर्ण तयारी केली होती. तसेच या दरम्यान त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या आहेत, ते आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवू. तर माझा जनतेला हा प्रश्न आहे की म्हाडा कार्यालयाला हा मीडिया माईक म्हाडा कार्यालयामध्ये का नको आहे. जनतेचा आवाज असणारा मीडिया, भारताच्या संविधानाने दिलेला अधिकार आणि लोकशाहीचा आधारस्तंभ असणारा चौथा आधारस्तंभ हा जो मीडिया मानला जातो, तो म्हाडा कार्यालयासारख्या शासकीय कार्यालयामध्ये का नको आहे, हा मोठा प्रश्न उपस्थित होणार आहे. भविष्यामध्ये असे जर प्रश्न उपस्थित होत असतील तर जनतेने याचा विचार नक्कीच करणे गरजेचं आहे. हा माईक म्हाडा शासना आतमध्ये नेण्याकरता आम्ही जेव्हा सुरक्षा रक्षकाची मीडिया माईक सोबत आम्ही जेव्हा आतमध्ये जात असताना म्हाडा कार्यालयामध्ये जे सुरक्षा रक्षकाचे जे दालन आहे, त्या दालनामध्ये आमची बॅग जेव्हा चेक झाली तेव्हा तेथील सुरक्षा रक्षकांनी आम्हाला सांगितले की हा मीडिया माईक आतमध्ये जाऊ शकत नाही. तेव्हा आम्ही हा माईक काढला आणि तिकडे व्हिडिओचं शूटिंग करायला लागलो. तेव्हा त्यांनी सांगितलं की व्हिडिओ शूटिंग देखील तुम्ही करू शकत नाही. आता तुम्ही सांगा, शासकीय कार्यालय कधीपासून खाजगी झाले आहे, हा प्रश्न तर मोठा आहेच. सोबतच मीडिया माईक का आतमध्ये नेऊ नये यासाठी आम्ही प्रश्न केला. त्यांना सांगितले की म्हाडाचे जे CEO आहेत मिलिंद बोरीकर यांच्याशी देखील आमचे फोनवरती बोलणं झाले आहे आणि त्यानुसार आम्ही फोन देखील केला. परंतु 2 वेळा फोन करून सुद्धा त्यांनी आमचा फोन उचलला नाही. यामुळे सुरक्षा रक्षक आणखीन माझ्यावरती डायरेक्ट अंगावरती देखील आले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला PRO मॅडमचे आदेश आहेत की मीडिया माईक आतमध्ये घेऊन जाऊ नये. तेव्हा PRO मॅडम जे आहेत, म्हाडाच्या PRO मॅडम वैशाली गडपाले यांच्याशी आम्ही जेव्हा बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की मीडिया माईक आतमध्ये घेऊन जाऊ नये असे कोणतेही आदेश नाही आहेत, परंतु मीडिया माईक तेव्हाच घेऊन जायचं आहे की ज्या अधिकाऱ्याची तुम्हाला मुलाखत घ्यायची आहे. तेव्हा मी त्यांना प्रश्न केला, ज्या अधिकाऱ्याची मुलाखत घ्यायची आहे त्यांनी सहमती दिली आणि आम्ही गेटवर आलो आणि त्यांनी फोनच उचलला नाही, तर अशा परिस्थितीमध्ये मीडिया माईक आतमध्ये घेऊन जायचा का नाही जायचा, याच्यावरती काय उत्तर आहे. तर त्यावरती काय त्यांनी उत्तर दिले नाही. मी त्यांना बोललो की हा मीडिया माईक तो आतमध्ये घेऊन जायचा नाही असा आदेश तुम्हाला कोणी दिला आहे, तर त्याचा आदेश आम्हाला दाखवावा असं त्यांना तुम्ही सुरक्षा रक्षकाला सांगा की अमुक अमुक व्यक्तींनी किंवा मंत्र्यांनी किंवा तुमच्या जे VP आहेत जयस्वाल यांनी तुम्हाला आदेश दिले आहेत, हे तुम्ही दाखवा, त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करू. ते देखील ते तयार झाले नाही, त्याचे उत्तर नव्हते त्यांच्याकडे. मी बोललो मग तुमचं जर असंच जर वर्तन असेल, म्हाडा कार्यालयामध्ये मीडियाला एंट्री नाहीये असं आहे तर क्लिअर सांगा, तुम्ही तुमचे आदेश दाखवा, किंवा मीडिया माईक आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही तर असे आदेश दाखवा. तर असं कोणतंही उत्तर नाही आहे. जेव्हा म्हाडा कार्यालयामध्ये जर अशी वर्तणूक मीडियाला जर होत असेल तर लोकांना इकडे येणाऱ्या लोकांना कशा प्रकारे वर्तणूक दिली जाते हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. तर हा व्हिडिओ जास्त न लांबता
आपण पाहूया की पुढे काय घडलं आणि कशा प्रकारे सुरक्षा रक्षकांनी मीडिया माईकचे नुकसान केले, मीडियावरती हल्ला केला. तर पाहूया पुढील भागात. थांबा, इथं काय करू नका. नमस्कार. थांबा. का नाही काय करू? हो दादा, काय नाही करायचं ते विचारायचं अहो मला. जावा पिवार मॅडमला भेटा, तुम्ही तिथं काय चालू ठेवा तुम्ही. घ्यायचं त्यांना तिथं तुम्ही हे करा. आम्हाला काय आमचं काय का नाही करू शकत आम्ही? तिकडे तिकडे जाऊन बघा, तिकडे जा पाटील साहेबांकडे, पीआरओ मॅडम कडे जावा. तुमच्याकडे काय प्रॉब्लेम काय तुम्हाला? आम्हाला नाहीये, पीआरओ मॅडम कडे जावा, तिकडे तुम्हाला सगळंच भेटेल. पीआरओ मॅडम कडे तुम्हाला काय आदेश दिलाय का? तुम्ही पीआरओ मॅडमला भेटा जाऊन पहिला, तुम्हाला आदेश काय दिलाय? ते तुम्हाला सांगतील. नाही, आदेश काय दिलाय का तुम्हाला? तुम्ही जावा तिकडे, तुम्ही विचारून घ्या. त्यांना विचारून आलो आम्ही. अहो पहिला पीआरओ मॅडम, आम्ही पीआरओ मॅडमला भेटून आलोय. ते बोलले कुठलाही आदेश नाहीये, पण तुम्ही का असं अडवताय आम्हाला सांगा. तिथे सिनियर बसलेले आहेत, त्यांना बोलून घ्या. बोलवा त्यांना इकडे. कॅमेरा ऑफ करा. बोला तुम्ही, काय तुमच्याकडे काय मध्ये येतील आमचे सिनियर. साहेबांकडे तुम्ही हे करा. कोण आहे? पाटील साहेब. काय तुम्ही सिनियर आहात का? सिनियर आहे का तुम्ही? बोला ना, काय झालं? मीडिया माईक आतमध्ये का जाऊ देत ना? मीडिया माईक आतमध्ये जाऊ देत ना तुम्ही? पीआरओ मॅडमचे जसे आम्हाला हे आहे. आता त्यांच्याशी बोललो, ते बोलले तशी काय इंट्रॅक्शन नाहीये. पीआरओ मॅडमशी बोललो मी. हे बंद करा आधी. नाही, हे बंद होणार नाही. हे बंद करा. हे बंद होणार नाही. हे बंद करा. हे का बंद करायचं पहिलं ते सांगा मला. गौरे साहेबांना तुम्ही वरती जाऊन विचारून घ्या. हे बंद का करायचं ते सांगा पहिलं. का सांगू शकतो? नाही नाही, बंद का करायचं ते सांगा ना मला. आपण आम्ही हो शूट थांबणार नाही. शूट का थांबवायचं ते अगोदर सांगा, मग शूट थांबवू आम्ही. मी आता यांना बोललो, यांना पण बोललो मी. मीडिया माईक आतमध्ये जाऊ देत नाही, काय कारण आहे? तुम्हाला सांगतो ना, तुम्ही शूट तर थांबवा ना, आम्ही सांगतो ना. नाही नाही, शूट थांबवू आम्ही, पण त्याचं कारण मला सांगितलं तर थांबवू आम्ही. मला ज्यांनी सांगितलं बरं, इकडे शूट नाही करायचं. इथे शूट करू इकडे का नाही करायचं ते सांगा. ऐका, मी काय बोलतो ऐका तुम्ही. हा, मग इकडे शूट तुम्हाला जर त्याचं कारण पाहिजे ना, आम्ही सांगतो. तुम्ही आमचं हे करू नका. तुम्ही बोलताय ना मला की शूट नका करू. अहो पण ज्यांनी आम्हाला सांगितलं त्यांच्याबरोबर तुम्ही करा ना आर्ग्युमेंट. पण कशामुळे नाही करायचं? पण ज्यांनी आम्हाला आदेश हे बघा, तुम्ही पुन्हा इकडे हात लावता. मी हात लावत नाही, मी तुम्हाला सांगतोय. तुम्ही स्वतः तुम्ही लांब राहायचं ना याच्याबद्दल. अहो, आमच्या आम्हाला ज्याने ऑर्डर फॉलो करायला सांगितलं त्यांच्याशी तुम्ही बोला. आणि काय order आहे याच्या त्यांच्याबरोबर- संदर्भात सांगा मला अहो माहिती. पण तुम्ही त्यांच्या बरोबर बोलून घ्या ना. तुम्ही त्यांच्या बरोबर बोलून घ्या आणि असं व्हायला काय माहिती? तुम्ही त्यांच्याशी बोला. कुठे आहे? पीआरओ मॅडमकडे जावा. तुम्ही शूट बंद करा ना ते. शूट बंद करा पहिलं. शूट बंद करा. दाखवा कॉल आहे. एक मिनिट, आणि हे आले का? एक का? हा. सर, काय म्हणजे आपला प्रेसचा माईक आतमध्ये राहू द्यायचा आहे. काय ऑर्डर आहे तुमच्याकडे? आत नाही, तुम्हाला पीआरओची परमिशन घ्यावी लागेल. हा, मग ते पीआरओ शी बोललो मी. मग आम्हाला सांगा इंस्ट्रक्शन ना. नाही. बर, मला आतमध्ये जाऊ देत नाही मीडिया माईक. तर काय इंस्ट्रक्शन तुमच्याला काय आहे कशाबद्दल? दिखाओ ना. लेखी दिलंय का? ऑर्डर है कि प्रेस वाले को जाने नहीं देंगे, लेखी दिलंय का तुम्हाला? आणि आम्ही शूटिंग करू शकत नाही. इकडे चालू ऑर्डर है करू. किधर कोणी सांगितलं शूटिंग करा ना, बिंदास करा इथे. हे काय बोलतात शूटिंग नाही करू करा ना इथे shooting, बिनधास्त. नाही नाही, करा बिंदास. बरं, मीडिया आतमध्ये माईक अलाउड नाही का? तुम्ही पकडतात, थांबा जरा. पकडायचं अलाउड आहे तुम्हाला? हा? तर तुम्ही बघू शकता, तुम्ही पाहू शकता इकडे माडा ऑफिस मध्ये आपण आलो आहोत आणि मीडिया माईक इकडे आतमध्ये येऊ देत नाही. त्याचं काय कारण आहे हे माहिती करण्यासाठी आम्ही इकडे आलो आहोत. तरी देखील इकडचा स्टाफ आपल्याला काय उत्तर देत नाहीये. तर आपण वरिष्ठांना देखील आपण बोलवलेलं आहे. वरिष्ठांना देखील बोललोय. पीआरओ जे वैशाली गडपाडे आहेत त्यांच्याशी देखील बोललं. ते बोलले की मीडिया संदर्भात माईक आणायचा अलाउड नाही आहे, असं काही आम्ही इन्स्ट्रक्शन दिले नाही. तर यांच्याकडे इन्स्ट्रक्शन काय आहे ही फक्त आम्ही विचारतोय.
तर हे सर्वजण माझ्या अंगावरती आले. आता तुम्ही पाहू शकता. पुढे बघू आपण आता जनतेचं काय आहे कौल. बरं, कोणाला बोलवत आहे का तुम्ही?